कोल्हापूर छत्रपती महाराजांनी सुमारे 80 वर्षापूर्वी पोलंडमधून आलेल्या नागरिकांना कोल्हापुरात आश्रय देताना मानवतेचा अनोखा आदर्श निर्माण केला होता. या ऐतिहासिक आठवणींना आज पुन्हा एकदा उजाळी मिळाली आहे. पोलंडचे खासदार कोल्हापूर भेटीवर आले असता त्यांनी छत्रपती महाराजांना पोलंडच्या नागरिकांना दिलेला आश्रय, ऐतिहासिक आठवणींना उजाळा दिला. संकट काळात छत्रपती महाराजांनी दाखवलेली माणुसकी आणि दिलेला आधार आजही पोलंडमध्ये आदराने स्मरणात असल्याचे यावेळी अधोरेखित झाले. 80 वर्षाच्या ऐतिहासिक नातं पुन्हा जुळणार, कोल्हापूर व पोलंड मैत्रीला मिळणार नवीन ओळख. कोल्हापूर छत्रपती घराण्याने पोलंडच्या सगळ्याच रहिवाशांना राज्याश्रय दिला होता. 1943 ते 1948 5,000 पोलीस लोक होती. यासाठी कोल्हापूर येथील छत्रपतींच्या राज्याश्रयाचे ऐतिहासिक गाथा पुन्हा जिवंत वेळीवेळेत साकारणार आहे. अजितदादा पवार यांनी आपल्या पक्षात हिरे निवडले. सुमित्राताई पवारांचे वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षनेते अजितदादा पवार यांनी आपल्या पक्षात चांगले आणि गुणवंत व्यक्तींची निवड केली आहे, असे सुमित्राताई पवार यांनी वक्तव्य केले. मेंढात येथील आयुर्वेदिक रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी सुमित्राताई पवार गेल्या असता त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की अजितदादांनी आपल्या पक्षात हिरे निवडले आहे. त्यांच्या या वक्तव्याच्या उपस्थितांमध्ये चर्चा रंगली. आयुर्वेदिक रुग्णालयाची पाहणीच्या दरम्यान त्यांनी विविध विभागाची माहिती घेतली, तसेच आरोग्य सेवेसंदर्भात संबंधितांशी चर्चा केली. यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. नाशिक शहर आणि परिसरात भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. शनिवारी रात्री जाणवलेल्या या धक्क्यामुळे अनेक भागातील नागरिकांनी घराबाहेर येता परिस्थितीची माहिती घेतली. या भूकंपाची तीव्रता जाणवण्याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. पंचवटी परिसरातील एका इमारतीच्या लिफ्टमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात भूकंपाच्या वेळी झालेल्या हालचाली स्पष्ट कैद झाल्या आहेत. लिफ्ट आणि परिसरातील वस्तू हादरताना या व्हिडिओमध्ये दिसत असल्याने भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता लक्षात येते. नाशिकच्या विविध भागामध्ये नागरिकांनी काही सेकंद कंप जाणवल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडिया आणि स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार शहरासह आसपासच्या भागात ही धक्के जाणवले. पुणे जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली. पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यातील महावडी गावात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे सख्या मुलाने आईच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे. मृत महिलेच्या आईचे नाव बेबी मालुसरे आणि मुलाचे नाव समीर मालुसरे आहे. घरचं काम करायचं म्हणून दारू पिऊ नकोस, असं आई व मुलामध्ये जोरदार भांडण झालं. आई झोपत असताना आईला लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण केल्यामुळे या भीषण जखमी होऊन बेबी मालुसरे यांचा जागीच मृत्यू झाला. JTN न्यूज.